आज माइनॉरिटी कांग्रेस कमेटी की तरफ से कलेक्टर ऑफिस में निवेदन दिया गया। इस निवेदन के अंदर 2 दिन से जो बारिश हो रही थी, लोगों के घर डूब गए, लोगों को खाने पीने की व्यवस्था नहीं है और लोगों को मदद करने के वास्ते कलेक्टर ऑफिस में कलेक्टर साहब को निवेदन दिया गया और मांग की गई लोगों को खाने पीने की व्यवस्था किया जाए और जो लोगों के घर डूब गए उनको पूरी मदद किया जाए। अगर ये 2 दिन के अंदर कलेक्टर साहब को हमने निवेदन दिया, अगर नहीं होगा तो कलेक्टर ऑफिस के अंदर हम घेराव करेंगे और जितने भी अधिकारियों को कलेक्टर ऑफिस में नहीं जाने देंगे और जितने मिनिस्टर है उनके घर के ऊपर निदर्शन करेंगे औरंगाबाद के अंदर। अद्यापपर्यंत प्रशासन आणि शासनकडून कोणतीही नागरिकांना मदत मिळत नाही। आमचे पालकमंत्री आज कुठे आहेत? शेतकऱ्यांच्या वेदना सोबत ते आहेत का? त्यांची वेदना ऐकणारे का पालकमंत्री महोदय साहेब? आज आमचे पालकमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती झालेली आहे। औरंगाबादचे खासदार संदीपान भुमरे साहेब आज कुठे आहेत? आज जेव्हा शेतकऱ्यांना गरज आहे प्रशासनाची, शासनाची, ते लोक कुठे आहेत? तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत। काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी यांना आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त झालेला आहे, ढगफुटी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे। या ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार असो, घाटनांद्रा असो, आमठाणा असो आणि सगळेच तालुके, पैठण असो, कन्नड असो, या सगळ्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहेत। अतिवृष्टी झाल्यामुळे काही लोकांचे देऊळगाव बाजार सारखं गाव, अर्ध गाव पाण्याखाली डुबलेलं आहे। तिथं नागरिकांची गैरसोय झालेली आहे। अद्यापपर्यंत प्रशासन आणि शासनकडून कोणतीही नागरिकांना मदत मिळत नाही। आमचे पालकमंत्री आज कुठे आहेत? शेतकऱ्यांच्या वेदना सोबत ते आहेत का? त्यांची वेदना ऐकणारे का पालकमंत्री महोदय साहेब? आज आमचे पालकमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती झालेली आहे। औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे साहेब आज कुठे आहेत? आज जेव्हा शेतकऱ्यांना गरज आहे प्रशासनाची, शासनाची, ते लोक कुठे आहेत? आमचे जालन्याचे लोकसभेचे खासदार, आमचे काँग्रेसचे नेते कल्याण काळे साहेब सकाळी 8 वाजेपासून पैठणचा दौरा, बिडकींचा दौरा, त्यानंतर ते फुलंब्री सिल्लोडचा दौरा करणार आहे। ते आज गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या भावना, शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे। परंतु आज दुर्भाग्य असे झालेले आहे की जो पालकमंत्री, आमच्या या शहराचे पालकमंत्री आहे संजयजी शिरसाट, हे कुठे आहेत? कधी शेतकऱ्यांची मदत करणार? कधी नागरिकांची मदत करणार? असा सवाल काँग्रेसकडे झालेला आहे। मी खासदार संदीपान भुमरे आणि या शहराचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा निषेध करतो आणि त्यांना चेतावणी देतो की येणाऱ्या 1-2 दिवसात या लोकांची तुम्ही जर मदत केली नाहीत, शेतकऱ्यांची मदत केली नाहीत, नागरिकांचे घर डुबलेले आहेत, ते आज उपाशी आहेत, त्यांची मदत केली नाही तर तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत। आज माइनॉरिटी कांग्रेस कमेटी की तरफ से कलेक्टर ऑफिस में निवेदन दिया गया। इस निवेदन के अंदर 2 दिन से जो बारिश हो रही थी, लोगों के घर डूब गए, लोगों को खाने पीने की व्यवस्था नहीं है और लोगों को मदद करने के वास्ते कलेक्टर ऑफिस में कलेक्टर साहब को निवेदन दिया गया और मांग की गई लोगों को खाने पीने की व्यवस्था किया जाए और जो लोगों के घर डूब गए उनको पूरी मदद किया जाए। अगर ये 2 दिन के अंदर कलेक्टर साहब को हमने निवेदन दिया, अगर नहीं होगा तो कलेक्टर ऑफिस के अंदर हम घेराव करेंगे और जितने भी अधिकारियों को कलेक्टर ऑफिस में नहीं जाने देंगे और जितने मिनिस्टर है उनके घर के ऊपर निदर्शन करेंगे औरंगाबाद के अंदर। आज मैं दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ औरंगाबाद अपडेट चैनल के तमाम साथियों का, जावेद पटेल और इनके साथियों का। ये हक की आवाज़ हमेशा किसी के पास भी जाके शाने बशाने जाकर उसके पाए तकमील तक पहुंचता करता है औरंगाबाद ज़िले की आवाम। इस चैनल को बार बार देखते रहिए, इससे आप भी फ़ायदा उठाइए और चैनल की तरक्की के लिए दिन दुगनी रात चौगुनी दुआ करिए। औरंगाबाद अपडेटला मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपलं चॅनल चांगलं चालावं, लोकांपर्यंत वास्तव भूमिका घेऊन आपण जावं आणि लोकहिताच्या, जनहिताचे प्रश्न मागे लावण्याकरता आपल्या चॅनलचा नक्की उपयोग होईल अशी माझी भूमिका, अशी माझी अपेक्षा।